तर मंडळी, आज मी एक महत्त्वपूर्ण योजनेबद्दल माहिती सांगणार आहे। ही जी योजना आहे खास विधवा महिलांसाठी आहे। मागे पण मी व्हिडिओ बनवला होता, तुम्ही जी इमेज आहे ते तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात। हा व्हिडिओ जाऊन नक्की बघा। त्या व्हिडिओमध्ये पण मी विधवा महिलांबद्दल या योजनेविषयी माहिती सांगली आहे। त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये अशी एक योजना आहे, त्या योजनेचं नाव आहे मिशन वात्सल्य योजना। ही जी मिशन वात्सल्य योजना आहे खास विधवा महिलांसाठी आहे। कोरोना काळामध्ये सुरू झालेली मिशन वात्सल्य योजना आता राज्यामधील सर्व विधवा, एकल आणि परित्यक्त्या महिलांसाठी एक वरदान ठरत आहे। या योजनेअंतर्गत महिलांना जे शासकीय मदत आहे ते मिळणार आहे आणि त्याचबरोबर पुनर्वसन, सामाजिक सुरक्षा योजना आणि कौशल्य विकासाचे प्रशिक्षण आहे ते दिले जाणार आहे। महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी या योजनेचा जो विस्तार आहे तो जाहीर केलेला आहे। तर चला तर मग जाणून घेऊया ही योजना काय आहे। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। मिशन वात्सल्य योजना विशेषतः कोरोना काळामध्ये अनाथ झालेल्या मुलांसाठी ही जी योजना आहे ती काढण्यात आली होती। मात्र आता या योजनेचा विस्तार करून राज्यातील सर्व विधवा, एकल व परित्यक्त्या महिलांना या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे। त्यामुळे हजारो महिलांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळणार आहे। आता या योजनेचा कोणाला लाभ मिळणार आहे ते बघा। विधवा महिला, परित्यक्त्या महिला, एकल महिला, या महिलांना केवळ आर्थिक मदतच नाही तर शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि पुनर्वसनाच्या योजनांमध्येही सुद्धा प्राधान्य दिले जाणार आहे। जिल्हा स्तरावर विशेष समित्या ज्या आहेत त्या स्थापन करून जे लाभार्थ्यांची निवड आहे ते केली जाणार आहे। या मिशन वात्सल्य योजनेमध्ये महिलांना अनेक प्रकारचे फायदे मिळणार आहेत। विविध शासकीय योजनांमधून थेट आर्थिक सहाय्य, मृत्यू, दयाळू निधी, निवारा सुविधा, शासकीय रुग्णांमधील मोफत किंवा सवलतींच्या सेवाचा लाभ सुद्धा मिळणार आहे। कौशल्य विकास प्रशिक्षणाद्वारे रोजगाराची संधी, या सर्व सुविधांमुळे महिलांच्या जीवनमानात सुधारणा होणार आहे। महिलांना योग्य लाभ मिळावा म्हणून जिल्हास्तरीय समित्या ज्या आहेत ते स्थापन केल्या जाणार आहेत। या समित्यांमध्ये शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग आणि समाज कल्याण विभाग यांचा सहभाग असेल। समित्या ज्या आहेत त्या महिलांची ओळख, पडताळणी आणि पात्रतेनुसार त्यांना मदत पोहोचवतील। त्यामुळे लाभार्थींच्या निवडीमध्ये पारदर्शकता राहणार आहे। या योजनेअंतर्गत महिलांसाठी विविध कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातील। शिवणकाम, सौंदर्य सेवा, संगणक शिक्षण, किरकोळ व्यवसाय यासारख्या क्षेत्रामध्ये महिलांना प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवले जाणार आहे। त्या महिलांना केवळ मदतच नव्हे तर आत्मनिर्भरतेकडे नेणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की या योजनेचा विस्तार करून विधवा आणि एकल महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार या योजनेमुळे महिलांना शासकीय मदत, पुनर्वसन आणि सुरक्षिततेची हमी जी आहे ते मिळणार आहे। ही जी योजना आहे ज्या विधवा महिलांसाठी, एकल महिलांसाठी किंवा परित्यक्त्या महिलांसाठी एक आशा ठरणार आहे। मिशन वात्सल्य योजनेचा विस्तार हा विधवा आणि एकल महिलांसाठी एक ऐतिहासिक निर्णय आहे। आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक मदतीसह जी आहे महिलांना कौशल्य विकासाची जी आहे संधी मिळणार आहे। ही योजना त्या महिलांना सक्षम, स्वावलंबी आणि सुरक्षित आयुष्य देण्यासाठी एक महत्त्वाची ठरणार आहे। तर मंडळी, ही आहे मिशन वात्सल्य योजनेबद्दल माहिती। तर मंडळी, हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। मी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, हा जो व्हिडिओ आहे शेअर करा, त्या महिलांपर्यंत पोहोचवा ज्यांचे पती जे आहे, ज्यांच्या घरवाले जे आहेत, जे मुलं आहेत, कोरोना काळामध्ये अनाथ झाले आहेत किंवा ज्या महिला आहेत त्या विधवा झाल्या आहेत, त्यांपर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो पोहोचला पाहिजे। ही जी मिशन वात्सल्य योजना जी आहे विधवा, परित्यक्त्या आणि एकल महिलांसाठी राबवली जात आहे। तर लवकरच या योजनेचा शुभारंभ होणार आहे, परंतु हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका, ठीक आहे। हीच माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे। तर मंडळी, हीच होती आजची माहिती। तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। जय हिंद, जय महाराष्ट्र।